नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2026-27 करिता ई पीक पाहणीबाबत महाराष्ट्र शासनाकडून काल म्हणजेच 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित केलेला अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो, आता पीक पाहणी ही फक्त आणि फक्त सहाय्यक यांच्या मार्फतच करता येणार आहे। म्हणजेच आता शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून या वर्षीपासून खरीप हंगामापासून कोणत्याही प्रकारची पीक पाहणी करता येणार नाही। तर त्यासाठी शासनाने एक सहाय्यक नियुक्त केलेला आहे, त्यांच्या मार्फतच 100% पीक पाहणी करण्यात येणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हा शासन निर्णय। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राइब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती प्रसिद्ध होणारे लेटेस्ट व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील। तर आपण पाहू शकताय हा आहे शासन निर्णय 3 ऑगस्ट 2026 कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून निर्गमित केलेला आणि विषय आहे ॲग्रीस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्वे DCSMH अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत। तर मी प्रस्तावना वाचणार नाही, डायरेक्टली आपण शासन निर्णय जाणून घेऊयात अगदी थोडक्यात। तर शासन निर्णय असा आहे डिजिटल पीक सर्वेक्षण DCSMH कार्यपद्धतीबाबत। पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल। पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणीकरणाद्वारे करण्यात येईल। तसेच संबंधित मोबाईल उपकरणांचे IMEI बाइंडिंग करण्यात येईल। प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या अनेक शेत जमिनी असतात व त्या शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करत असतो। शेतकऱ्याने त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेत जमिनीस ओनर्स प्लॉट म्हणण्यात येईल। म्हणजे शेतकऱ्याचे एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेत जमीन, याला ओनर्स प्लॉट असे म्हणण्यात येईल। म्हणजे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या शेतकऱ्याची एखाद्या गावामध्ये एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी जर जमीन असेल तर त्या शेतकऱ्याचे तेवढे ओनर्स प्लॉट गृहीत धरण्यात येतील आणि त्याच्या आधारावरती त्या गटांच्या आधारावरती ही पीक पाहणी केली जाणार आहे। पुढे सांगण्यात आलेलं आहे हंगामी पिकांचा माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणे करावयाची आहे। 100% पीक पाहणी ही सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असेल। 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी। ही एक नवीन अट आहे, म्हणजे आता त्यामध्ये अजून चांगल्या प्रकारची पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आणलेली आहे, म्हणजे ॲक्युरसी आणलेली आहे शासनाकडून। हे जे आता ई पीक पाहणी म्हणजे जे अपडेटेड ई पीक पाहणी ॲप असेल त्यावरती आता बांधाच्या 20 मीटरच्या रेंजच्या आत गेल्यानंतरच सहाय्यकाला त्या शेतकऱ्याची किंवा त्या ओनर्स प्लॉटची पीक पाहणी करता येणार आहे। त्यानंतर पुढे असं सांगण्यात आलेलं आहे सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील कार्यपद्धती नमूद केलेली आहे। किमान ज्या गावामध्ये 1,500 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट्स आहेत त्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक सहाय्यकाची नेमणूक करता येईल। म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाच सहाय्यकाकडे 1,500 ओनर्स प्लॉटपेक्षा जास्त ओनर्स प्लॉटचे कामकाज देता येणार नाही। आणि ज्या ठिकाणी 1,500 पेक्षा कमी आहे ओनर्स प्लॉट त्या ठिकाणी सुद्धा आपणास एका पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करता येणार आहे। पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इन मधून करतील। आणि आता जे पीक पाहणी सहाय्यकाला जे मानधन दिलं जात आहे, जबाबदारी ती सांगितलेली आहे। हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू करतील। गावातील 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहाय्यक यांनीच करावयाची आहे।
म्हणजे ही लाईन खूप महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. आत्तापर्यंत आपण मागील 3, 4, 5 वर्षापासून शेतकऱ्यांना सुद्धा पीक पाहणी करता येत होते. त्यांच्या स्तरावरील पीक पाहणीचा कालावधी संपल्यानंतर सहाय्यकांना पीक पाहणी करता येत होती. परंतु आता अपडेटेड नवीन ॲपमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. शासनाकडून नवीन काही नियमावली लादण्यात आलेल्या आहेत. नवीन नियमावली तरतुदी घालण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार फक्त आणि फक्त सहाय्यकांनाच आता खरीप हंगाम 2026 पासून पीक पाहणी करता येणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनो याची खात्री करून घ्या, याची काळजीपूर्वक नोंद करून घेणं आवश्यक आहे. पीक पाहणीचा कालावधी आता पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. ॲप प्रॉपरली सुरू होईल. सहाय्यकाची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 90 ते 95% सहाय्यकाची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस हे ॲप सुरू होईल तेव्हा गावातील आपल्या ग्राममहसूल अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपले पीक पाहणी सहाय्यक कोण आहेत याची खात्री करून त्वरित विहित करून दिलेल्या कालमर्यादेत आपल्याला पीक पाहणी नोंदवायची आहे आणि अचूकरित्या पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की सहाय्यकांना जे मानधन असेल ते सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट 10 रुपये आणि निर्भेळ पिकांसाठी असणार आहे आणि 12 रुपये मिश्र पिकांसाठी मानधन देण्यात येईल. सहाय्यक यांचे मानधन सहाय्यक यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्याची कृषी विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जी काय SNA स्पर्श नावाची प्रणाली आहे ती निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय होता ई पीक पाहणी संदर्भात. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मोटिवेशनल महेश. थँक्यू. धन्यवाद.